नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. तर आज काय केलं होतं, आज मी बनवणार होते स्पेशल सगळ्यांना आवडतात असे व्हेज मोमोज. आता मोमोज तर प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचे आवडतात. जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला स्टीम मोमोज ऑप्शन आहे, त्यानंतरनं फ्राईड मोमोज आहे. मी स्पेशली फ्राईड मोमोज प्रिफर करते. पण बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही बघितल्या असतील, की मला डीप फ्राय नाही, शॅलो फ्राय केलेले आवडतात. त्यामुळे आपण आज मोमोजला पण एक मस्त पर्याय शोधून काढलाय. डीप फ्राईड करण्याऐवजी आपण आज एक वेगळी गोष्ट करणार आहोत. व्हिडिओ लास्टपर्यंत तर बघा, म्हणजे तुम्हाला कळेल, की मी जर डीप फ्राय नाही केले, तर मग कशा पद्धतीने मोमोज फ्राय केले. तर त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतला. त्यानंतरनं त्याच्यात मी मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतरनं आपलं नॉर्मलच जे पाणी असतं थंड पाणी, त्याने मी डो मळून घेतला हळू त्याच्यात पाणी ॲड करत. जसं पाणी बसेल तसं मी ॲड केलं. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सॉफ्टही नाही अशा पद्धतीचा मी जसे आपण कणिक मळतो त्या पद्धतीचा मी डो मळला. आता ऑलरेडी हा मैदा असल्यामुळं चिकटसर होता एकदम. त्याला लास्टला मळून झाल्यानंतरनं मी ग्रीसिंग करण्यासाठी थोडंसं ऑइल लावलं. आता बघा मंडळी, ज्यावेळेस आपण मैद्याचे पदार्थ बनवतो, जसं की पाव झालं, ब्रेड झालं, पिझ्झा झालं, तर त्यावेळेस आपल्याला डो आपण बराच वेळ पफ होण्यासाठी ठेवतो. पण मोमोसाठी खूप वेळ ठेवण्याची गरज नाहीये. अगोदर डो मळला आणि तो थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवला, जोपर्यंत तुमच्या भाज्या कट होतात आहे तोपर्यंत तो व्यवस्थित सेट होतो. त्याला काही खूप जास्त वेळ सेट होण्यासाठी ठेवण्याची गरज नसते. त्यामुळे ऑइल लावल्यानंतर मी त्याच्यावर मस्त असं छान आपलं सुती कापड टाकून त्याला झाकून ठेवलं. तोपर्यंत मी मस्त असं आपलं गाजर जे एकदम बारीक क्यूब शेपमध्ये कापलं. त्यानंतरनं कॅबेज कापला. मग त्यानंतर शिमला मिरची, कांदा सगळं असं बारीक-बारीक मी काय केलं कट केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्रक आणि लसूण. भरपूर अद्रक, लसूण मी बारीक चिरून घेतला. त्यानंतरनं मी काही कोथिंबीर घेतली. आता कोथिंबीर मी स्वतःहून टाकली. त्यानंतरनं तुम्ही तुमच्या आवडीच्या व्हेजीस पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात. मोस्टली कांद्याची पात ह्याच्यात ॲड होते. आपल्याकडे काही कांद्याची पात नव्हती. पण मला जरा वेळाने लक्षात आलं, की कांद्याची पात जरी नसली, तरी यावेळेस आपण लसणाच्या काही पाकळ्या लावल्या होत्या बाहेर गॅलरीमध्ये. तर लसणाची पात मात्र नक्की आहे, जी आपण वांग्याचं भरीत बनवण्यासाठी लावली होती. मग मी ती पटकन गेले बाहेर आणि लसणाची पात घेऊन आली आणि ती कट केली. चला तर आता एक पॅन ठेवला, त्यात ऑइल टाकलं. छान पद्धतीने ते तेल गरम झालं. तेल गरम झाल्यानंतर मस्त असं सगळ्यात पहिल्यांदा अद्रक, लसूण मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. छान अद्रक, लसूणचा फ्लेवर त्या आपल्या तेलाला आला. त्यानंतर आपण एक-एक करून त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकणार आहोत. आता सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये टाकते आहे कांदा. कांदा थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर मग बाकीच्या व्हेजिटेबल्स ॲड करायच्या आहेत. यामध्ये व्हेजिटेबल्स एवढ्याच टाकायच्या का? तर नाही. तुमच्या चॉईसने तुम्ही कुठल्याही टाकू शकतात. प्लस आता याच्यामध्ये हिरवी मिरची पण एकदम बारीक कट करून टाकली जाते. पण अद्वैत खाणार होता आणि हिरवी मिरची नको, त्यामुळे मी ती स्किप केली. तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकतात. आता मोमोज जे आहेत, जे आपण स्ट्रीट स्टाईल बाहेर खातो, तर बऱ्याच वेळेस काय करतात, या पद्धतीचे मोमोज बनवले जात नाही फ्राय करून भाज्या. डायरेक्टली हे सगळं कट केलेलं मटेरियल एका भांड्यात किंवा बाउलमध्ये घेतलं जातं. त्याच्यावर मीठ, त्यानंतरनं काळे मिरे पूड हे थोडंसं टाकलं जातं आणि त्याचं तो पाणी सुटून दिलं जातं आणि व्यवस्थित त्यातलं पाणी ड्रेन करून हातानेच पिळून ह्या भाज्या फक्त मोमोजच्या आत फिल केल्या जातात. म्हणजे प्रत्येकच वेळेस त्या अशा गॅसवर फ्राय केल्या जातात असं नाही. पण मी 1-2 ठिकाणी खाल्लं होतं, तर त्या ठिकाणी याच पद्धतीच्या नॉर्मल व्हेजिटेबल्स फक्त मीठ टाकून दिल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे त्याची टेस्ट मला एवढी आवडली नाही, जेवढी टेस्ट मला फ्राईडची आवडली. एक-एक करून सगळ्या भाज्या मी टाकल्या, थोड्या टॉस केल्या. त्यानंतर मी त्याच्यात ॲड केलेलं आहे मीठ. जेव्हा तुम्ही याला काय करतात, की कढईमध्ये किंवा एखाद्या पॅनमध्ये व्यवस्थित टॉस करता, तर त्यावेळेस मसाले त्याला छान पद्धतीने कोट होतात. आणि त्यामुळं मग काय होतं, की त्याची टेस्ट छान एन्हान्स होते. प्लस याच्यात आपण सोया सॉस वगैरे या गोष्टी आपण काय करतो, ॲड करतो. जेवढ्याही गोष्टी मी ह्या पॅनमध्ये आता ॲड केलेल्या आहेत किंवा ॲड करते आहे, त्याच गोष्टी जर तुम्हाला हे फ्राय करायचं नसेल, तर फक्त एका बाउलमध्ये खालीच घ्यायचंय आणि रॉ फॉर्मॅटमध्ये फक्त मिक्स करायचं ह्या व्हेजिटेबलसोबत आणि त्या कच्च्याच व्हेजिटेबलसुद्धा तुम्ही तुमच्या मोमोजमध्ये घालू शकतात. पण मी प्रिफर करेल, की या पद्धतीनेच केलेलं बेस्ट लागतं. कारण मला तर ही टेस्ट खूप आवडली. मीठ आणि काळी मिरी पूड टाकून झाल्यानंतरनं आता मी त्याच्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकला. ह्याला व्यवस्थित टॉस करून घेते. त्यानंतरनं बघा मी तिखटासाठी ह्याच्यात हिरव्या मिरच्या टाकल्या नव्हत्या कारण ऑलरेडी अद्वैत खाणार होता. तर या केसमध्ये तुम्ही थोडी हिरवी मिरची टाकून थोडा रेड चिली सॉस त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता मी तर हिरवी मिरची टाकलेली नव्हती, त्यामुळे मी रेड चिली सॉसच त्याच्यामध्ये ॲड केला. व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेतलं. सगळ्या भाज्यांना ते कोट होईल याचं प्रिकॉशन घेतलं. आता रेड चिली सॉसही खूप असा तिखट असतो असं नाही. त्या मला थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी वाटल्यामुळे मी अजून थोडासा त्याच्यामध्ये चिली सॉस ॲड केला. पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला हलवून घेतलं.
आता यानंतर ना ह्याला थोडासा ट्विस्ट देऊयात. बाहेरपेक्षा अजून छान कशी लागेल ही, यासाठी अजून एक मी ट्रिक केलेली आहे, ती पण सांगते. तर लास्टला बघा आवडीची कोथिंबीर असल्यामुळे मी ती घातली. आता चायनीज आयटममध्ये कोथिंबीर काही जात नाही, पण थोडा कुठेतरी आपला इंडियन तडका त्यात गेलाच पाहिजे. त्यामुळे मग मी कोथिंबीर ॲड केली. मी जसं तुम्हाला म्हटलं बाहेर मस्त असं लसणाची पात आली होती, तर ती आणली, पटकन धुतली आणि चिरून घेतली. तर ही पात मी काय केली त्याच्यामध्ये टाकली. कांद्याचे पात नव्हते आपल्याकडे, तर ठीक आहे त्याला ऑप्शन म्हणजे लसणाची पात यूज केल्याने एकदम अप्रतिम टेस्ट आली होती. छान लागते ही पण पात. चला तर आता ही पात ॲड केल्यानंतर ना ह्याला छान पद्धतीने मिक्स करून घेऊयात आणि जे मी तुम्हाला आत्ता बोलले, की लास्ट मी त्याला एक काहीतरी ट्विस्ट देणार आहे. एवढ्या पद्धतीने केलं तरी तुमचं आतलं स्टफिंग जे आहे मोमोजचं ते रेडी झालेलं आहे बघा. एकदम मस्त टेम्प्टिंग दिसतंय. खूपच सुंदर टेस्ट आली होती मोमोजची. या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा. पण मी याच्यात थोडीशी चिंगची शेजवान चटणी ॲड केली. आणि मस्तपैकी आपलं सारण रेडी करून घेतलं हलवून वगैरे. चिंचच्या शेजवान चटणीने अजून चटपटीत चव आली त्या सारणाला. चला तर आता घेऊयात मोमोज लाटायला. आता सगळ्यात अगोदर मी सांगते, की ह्याच्यावर मैदा टाकून घेतला कोरडा. तो डो व्यवस्थित छान मी पुन्हा मळवून घेतला हाताने आणि मी काही कुठे मोमोजच्या गाडीवर कामावर नाहीये. त्यामुळे माझ्या मोमोजचे आकार एकदम बाहेरच्या मोमोजसारखे येतीलच, असं काही माझ्याकडे अपेक्षा करू नका. मला 1-2 मोमोजचे आकार फार परफेक्ट येतात. एक पोटली एक येतं आणि एक थोडा राउंड शेपचा मोमोज येतो. पण इन जनरल आपण बाहेर जे लाँग शेपचे मोमोज खातो ना, तो पद्धतीचा आकार काही मला जमत नाही. पण तरीसुद्धा आज मी तो ट्राय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोमोजचा आकार कसाही आला तरी फरक पडत नाही. टेस्ट अप्रतिम आली पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे. तर चला या पद्धतीने आपण व्यवस्थित मळून घेतला. त्याचा एक छोटासा गोळा मी काढलेला आहे इथे. छोटे-छोटे असे गोळे त्याचे तयार करते. ॲक्चुअली अगोदर मला वाटलं हा गोळा सफिशियंट होईल, पण नंतर ह्याच्यासुद्धा खूप मोठ्या लाट्या व्हायला लागल्या. त्यामुळे मग मी नंतरनं पुन्हा त्यातला थोडा-थोडासा गोळा काय केला, कमी केला. कारण मैदा असल्यामुळे खूप जास्त तो ताणला जातो. तर व्यवस्थित मैदा लावून त्याला मी काय करते आहे, आपलं जे पोळपाट लाटणं आहे त्याच्या हेल्पने आपण काय करूयात, त्याला लाटून घेऊयात. छान पद्धतीने एक राउंड शेपमध्ये जास्त आपल्याला पातळही नकोय आणि खूप जास्त जाडही नकोय. जाड असेल तर ते व्यवस्थित स्टीम होणार नाही आणि फक्त पीठ-पीठ लागेल. तर आपल्याला पातळ हवंय, पण इतकंही पातळ नकोय, की ते कडक किंवा क्रिस्पी होईल. ठीक आहे. मीडियम रेंजमध्ये मी त्याला काय केलं व्यवस्थित लाटून घेतला आणि मोस्टली कडा लाटायच्या. कडा जर जाड राहिल्या तर मग ते पीठ खाल्ल्यासारखाच फील येतो. तर छान पद्धतीने लाटून घेतला आणि त्यानंतरनं मी एक मोमो ट्राय केला. त्याचा काही शेप मला एवढा आवडला नाही. त्यामुळे मी काय ते तुम्हाला दाखवणार नाही. नेक्स्ट वाला मोमोज मी तुम्हाला दाखवते, की जो मी करण्याचा प्रयत्न केला. छान पद्धतीने असं आपलं लाटून झाल्यानंतरनं लाटी त्याच्यात भरपूर असं आपण तयार केलेलं सारण भरायचं. जसं आपण घरी करंज्या करतो ना, अगदी त्या पद्धतीने. आणि नाहीच कुठला मोमोजचा शेप आला तर सरळ करंजीचं पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये हे टाकायचं आणि पटापट मोमोजच्या करंज्या तयार करून घ्यायच्या. जेणेकरून आपला वेळही वाचेल. हे बघा, हा खाली ठेवलेला मोमोज काही एवढा परफेक्ट आला नव्हता. म्हणून पुन्हा एकदा मी काय केलं, ट्राय केला. पण ते ट्राय केल्यानंतरनं मला असं वाटलं, की आपल्याला जे आकार येतात ते आपण तेच करावेत. नवीन काही ट्राय करायला जाऊ नये. कारण ऑलरेडी सगळ्यांना संध्याकाळची क्रेव्हिंग्ज चालू होत्या, भूक लागलेली होती. नवीन काही ट्राय करण्याचा माझ्याकडे ऑप्शनच नव्हता. त्यामुळे ह्या टाईपचा एक मोमोज मी ट्राय करून बघितला आणि त्यानंतर ज्या पद्धतीचे मला येतात त्या पद्धतीचेच मी मोमोज काय केले या ठिकाणी रॅप केले. हे बघा, थोडासा आलाय बरं का. ठीक आहे, एकदम एक्झॅक्टली नसेल तरी पण ओके, फाईन आहे. ॲट बरा दिसतोय जरा अगोदरपेक्षा. चला तर आता मला कुठल्या पद्धतीचे मोमोज येतात ना, ते मी तुमच्यासोबत काय करते, शेअर करते. त्यासाठी पण मी मस्तपैकी एक लाटी लाटून घेतली आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये मस्त असं सारण भरलं खूप सारं आणि त्यानंतरनं मी जरा 2 वेगळ्या पद्धतीचे मोमोज बनवण्याचा प्रयत्न केला. मला मोमोज आवडतात, पण मी जसंच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, की मला फ्राईड मोमोज आवडतात. मला स्टीम मोमोज बाहेरचे अजिबातही आवडत नाही. कारण त्याच्या आतलं जे सारण आहे ना, ते बऱ्यापैकी अशा पद्धतीने टॉस केलेलं नसतं. त्याच्यामुळे ते मला काही आवडत नाही. पण आज मला घरी केलेले स्टीम मोमोजसुद्धा खूप जास्त आवडले. हे बघा या पद्धतीचं. हे सोपं आयटम आहे, त्यामुळे तुम्ही एकदम इझिली करू शकतात. छान आकार आहे, दिसायलाही सुंदर आणि सोबर दिसतं. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक आकार करून दाखवते, जो की पोटलीसारखा आहे. फक्त आपल्याला मोदकासारखा भरायचा आणि वरच्या साईडला थोडंसं आपल्याला त्याला काय करायचं आहे, स्प्रिंग करायचं आहे, असं रोल करायचा आहे त्याचा आणि एक पोटली बांधल्यासारखं आपल्याला करायचं आहे. मध्ये सारण भरल्यानंतर सगळ्या साईडच्या कडा आपण एकत्र एका जागी गोळा केल्यात बघा. जसं आपण मोदक बनवण्यासाठी करतो त्या पद्धतीने. आणि त्याची एक अशी छान पोटली बनवली.
या पद्धतीचे इझिली तुम्ही मोमोज घरी करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने पुरणपोळीमध्ये गोल राउंड करतात ना उंडा, त्या पद्धतीचे गोल जरी केले तरी काही हरकत नाहीये. चला तर एक साइडला मी स्टीमरमध्ये पाणी ठेवलंय बॉईल होण्यासाठी. वर स्टीमर लावून घेते. स्टीमरला मस्तपैकी थोडंसं ऑइलनी ग्रीस करूयात. इथे मी तुम्हाला स्टीम करून दाखवणार आहे. आणि फक्त स्टीमच नाही तर आपण फ्राईडला सुद्धा एक ऑप्शन शोधलेला आहे, की खूप जास्त डीप फ्राईड किंवा ऑइली खाण्यापेक्षा एका वेगळ्या पद्धतीने आता आपण फ्राईड मोमोज खाणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला स्टीम करून दाखवते. चला तर आपले स्टीमरला व्यवस्थित मी ग्रीसिंग केलेलं आहे ब्रशच्या हेल्पनी. आता इथे एक-एक करून आपण तयार केलेले सगळे मोमोज आपण ठेवूयात. हे आकार मला खूप आवडतात मोमोजचे. कारण ते मला जमतात त्यामुळे ते मला जास्त आवडतात. जे आकार मला जमत नाही ते मला अजिबात आवडत नाही. जोक्स पार्ट. पण तुम्हाला जमेल त्या पद्धतीचे आकार तुम्ही करू शकता. छोटे, लहान, मोठे तुम्हाला हवे तसे आकार तुम्ही करा. फक्त स्टफिंग जे आहे ना, तर मी तुम्हाला परत एकदा सांगेल, की तुम्ही स्टफिंग नक्की घरी काय करा, की टॉस करून घ्या त्या भाज्या सॉसेसमध्ये. त्याने खूप जास्त मोमोजची चव एन्हान्स होते. आणि बरीच लोकं अशी असतात, की जे फार हेल्थ कॉन्शियस असतात. मग ते असं तेलातलं वगैरे खात नाही. मग त्यावेळेस ते काय करतात, की फक्त भाज्या आणि ब्लॅक पेपर, सॉल्ट वगैरे टाकून किंवा सॉस टाकून बाहेरच्या बाहेरच ते मिक्स करतात एका बाउलमध्ये. त्याला शिजवत नाही किंवा ऑइल वगैरे यूज करत नाही. आणि मग तसेच त्या मैद्याच्या चपातीमध्ये रॅप करून मग स्टीम केले जातात. पण मी तर तेवढी हेल्थ कॉन्शियस नसल्यामुळे मी त्याला व्यवस्थित टॉस केलं. खूप असं ऑइल आपण यूज केलेलं नाहीये. थोडंसं ऑइल टाकलं होतं त्यामुळे ठीक आहे. तर आता मस्तपैकी आपले मोमोज गेलेले आहेत स्टीम होण्यासाठी. आता बघूयात मोमोज स्टीम झाल्यानंतर ना कसे दिसतात. हे बघा या पद्धतीने मी त्याला एक 5 ते 10 मिनिटाच्या दरम्यान मी त्याला स्टीम केलं. मस्त असे आपले मोमोज स्टीम झालेले आहेत. आता काय करूयात हे मोमोज आपण खाली प्लेटिंगसाठी काढून घेऊयात. प्लेटिंगसाठी काढताना एक मस्तपैकी असा चिमटा यूज केलेला आहे. ऑलरेडी खूप हॉट होते ते मोमोज. त्याच्यामुळे एक-एक करून मी काय केले ते एका प्लेटवर काढून घेतले. आता मला मोमोज काही फ्राय पण करायचे होते, जसं की तुम्हाला माहिती आहे. पण मी जेवढे मोमोज तयार झाले तेवढे पण मी काय केले स्टीम करण्यासाठी ठेवून दिले होते. आता त्यातलेच काही मोमोज आपण काय करूयात सेपरेट आउट करूयात आणि फ्राय करूयात. आणि जर तुम्हाला फ्राय करण्यासाठी तुम्ही कच्चे मोमोज सुद्धा वापरणार असाल, तर थोडा जास्त वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे या मोमोजसाठी, ते मी तुम्हाला कळवतेच. चला तर मस्तपैकी आता स्टीम मोमोजची प्लेट रेडी झालेली आहे. त्यासोबत मी सर्व्ह केलेलं आहे व्हाईट मेयोनी आहे, एगलेस मेयोनी आणि त्यानंतर चिंगची शेजवान चटणी. ही चटणीसुद्धा आपल्याला घरी बनवता येते. पण आता माझ्याकडे होते त्यामुळे जी आहे तीच रेडी मी अवेलेबल होती तीच यूज केली. चला तर मोमोज एक ट्राय करून बघितला. एकदम अप्रतिम झाला होता मोमो. आता डीप फ्रायला ऑप्शन. तर आता आपण डीप फ्राय न करता आपण काय यूज करणार आहोत, तर एअर फ्रायर. एअर फ्रायरला थोडंसं तुम्ही बेसला ऑइलिंग केलं आणि मोमोज त्यावर ठेवून त्यानंतरनं मोमोजला तुम्ही ब्रशने ग्रीसिंग केलं, तर एकदम कमी ऑइलमध्ये बाहेर जे तुम्ही खातात अगदी तसे क्रिस्पी फ्राईड मोमोज तुम्हाला काय खायला मिळतात, कमी तेलामध्ये, जे की हेल्दी पण आहेत. चला तर या पद्धत तसं पाहिलं तर मोमोज हा फार हेल्दी पदार्थ आहे. त्याच्या आतलं स्टफिंग, बाहेरचा मैदा आणि डीप फ्राय सोडलं तर. तर मैद्याला तर काही ऑप्शन आणू शकत नाहीये आपण. पण डीप फ्रायला आपण एअर फ्रायर हा ऑप्शन शोधू शकतो. आणि बाकी अदर दुसऱ्या पण पिठाचं तुम्ही करू शकता. पण जो फील मैद्याचा येतो मोमोचा तो अजून दुसरं कुठलं पीठ देऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे मग मी मैदाच यूज करते मोमोज बनवत असताना. चला आता हे काही मोमोज मी ठेवले एअर फ्रायरमध्ये. त्याला थोडंसं ऑइलने ग्रीसिंग केलं. त्यानंतर आपलं जे एअर फ्रायर होतं ते मी ऑन केलंय. आता या एअर फ्रायरला करूयात सेट. तर त्यासाठी अगोदर मी टेम्परेचर सेट करते आहे. तर टेम्परेचर मी जवळपास 200 डिग्री सेल्सियसला मी सेट केलं. आणि जो टायमर होता 200 डिग्री सेल्सियससाठी तर तो मी जवळपास 7 मिनिटाचा सेट केला. 7 ते 8 मिनिटांमध्ये एकदम छान आणि क्रिस्पी मोमोज होतात. कारण माझे मोमोज जे होते ते ऑलरेडी मी स्टीम केलेले मोमोज फ्राय करण्यासाठी ठेवले होते. जर तुम्ही रॉ फॉर्मॅटमधले कच्चेच मोमोज जर फ्राय करणार असाल, तर त्याला व्यवस्थित ग्रीसिंग करा. आणि 200 डिग्री सेल्सियसला त्याला फक्त एक 11 ते 12 मिनिटासाठी तुम्ही टायमर लावा. कारण माझे ऑलरेडी स्टीम असल्यामुळे ते लवकर झाले. चला तर आता आपले मोमोज एअर फ्रायरमध्ये मी लावलेले आहेत. आपलं एअर फ्रायर त्याचं काम करत आहे. तोपर्यंत आपण आपले जे ऑलरेडी आधी बनवून झालेले स्टीम फ्राईड मोमोज आहेत त्याचा आस्वाद घेऊयात. आणि मस्तपैकी 2-3 मोमोज खाऊन झाल्यानंतर ना मी पुन्हा रिटर्न आलेले आहे. तर छान पद्धतीने आपले मोमोज या ठिकाणी फ्राईड होत आहेत. त्याच्या एजेस आपल्याला क्रिस्पी होताना दिसतायत. चला तर आता आपला टायमर पण संपत आलेला आहे. तर पटकन आपण काय करूयात
मोमोज बाहेर काढूयात एअर फ्रायरमधून. एकदम मस्त आणि क्रिस्पी झालेले आहेत बघा, तुम्हाला पाहूनच दिसत असतंय. आता ज्यावेळेस तुम्ही डीप फ्राय करता ना, तर तुमचा पूर्ण कलर बदलतो. थोडासा गोल्डन होतो. इथे पूर्ण नाही झालाय, त्यामुळे मला असं वाटलं होतं, की जो व्हाईट पॅच आहे तो कच्चा लागेल की काय, बट नाही. मी चुकीचे होते. एकदम अप्रतिम झाले होते. जे बाहेर खातायत त्याच पद्धतीने क्रिस्प लागत होता. सो एअर फ्रायर हा चांगला ऑप्शन आहे डीप फ्राईड मोमोजसाठी. चला तर दोन्ही पद्धतीचे मोमोज आता मी प्लेटिंगमध्ये घेतलेले आहेत. आता देऊयात अद्वैतला. स्टीम मोमोज पण आहेत आणि फ्राईड मोमोज पण आहेत. मस्त त्याच्यावर आपण लसणाची पात स्प्रिंकल केलेली आहेत. कसे वाटले तुम्हाला मोमोज मला नक्की कळवा. घरच्या घरी एकदम इझी पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि हो, 1 वाटी डोमध्ये भरपूर मोमोज बनतात. आता मी जेवढे बनवले स्टीमरला आणि ही प्लेट जवळपास 2-3 प्लेट मोमोज होऊन अजूनही माझे 2-4 प्लेट मोमोज होतील. इतकं माझ्याकडे काय आहे ते पीठ रिमेनिंग आहे. बट आता स्टफिंग माझं संपलं होतं, त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आता ह्याचा एखादा पिझ्झा वगैरे बनवून बघावा. कारण ऑलरेडी आपल्याकडे मैदा सेट केलेला आहे. त्याला अजून मी थोडा फर्मेंट होण्यासाठी वाट बघितली आणि म्हटली ह्या डोचा आपण घरच्या घरी मस्तपैकी मैद्याचा बेस करून पिझ्झा करून बघूयात आणि तो एअर फ्रायरमध्येच ट्राय करूयात की कशा पद्धतीने होतो. तर ती होईल का एक वेगळी रेसिपी, तो आपण वेगळा व्हिडिओ टाकूयातच नंतर. पण तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला अजिबातही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.